गावाकडे भल्या पहाटे लोक कोंबडा हरवल्यावर उठतात। उत्तर प्रदेशातील काही गावात एके दिवशी कोंबडा नाही तर पोलिसांच्या गाडीच्या सायरनने गावकरी उठले। 8-10 पोलीस आणि 2-4 गाड्या असत्या तर आपण समजू शकलो असतं की कुणाला तरी उचलायला पोलीस आलेत। पण ह्या केसमध्ये विषय वेगळाच होता। पोलीस सगळा लवाजमा घेऊनच गावात शिरले होते। साधारण 4 IPS अधिकारी आणि 300-400 पोलिसांनी मथुरा जिल्ह्यातल्या देवसरेस गावाला चारही बाजूंनी घेरले। कुणाला रानातून तर कुणाला जनावरांच्या गोठ्यातून उचलले। सगळे मिळून 42 जणांना ताब्यात घेतलं आणि सगळ्यांची वरात पोलीस स्टेशनकडे नेली। यांना उचलण्याचं कारण म्हणजे सायबर क्राईम मधले हे संशयित होते। यापैकी काही जण आधीच अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अडकले होते। त्यांच्यावर गुन्हे देखील नोंद आहेत, पण खुमखुमी अजून काय जिरली नव्हती। त्यामुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात धाडी टाकून यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशा धाडी आता कॉमन झाल्यात आणि दिवसेंदिवस सायबर क्राईम वाढीस लागले। कृष्णाची पावनभूमी असलेला हा जिल्हा आता मिनी जामतारा म्हणून ओळखला जातोय। तर या कलयुगातील मिनी जामतारा आणि तिथली सायबर गुन्हेगारी याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहत आहात शिरस्ता। 6 वर्षांपूर्वी जामतारा नावाची वेब सिरीज रिलीज झाली। सबका नंबर आएगा असं सबटायटल असलेल्या सिरीजची सगळीकडे जोरदार चर्चा होती। झारखंड राज्यातील जामतारा हा जिल्हा, देशातील बहुतांश सायबर फ्रॉड इथूनच व्हायचे। नवनवीन फंडे वापरून इथली पोरं अनेक बँक खात्यातून पैसे कमवायची। 17-18 वर्षाच्या पोरापासून 70 इथले म्हातारे देखील या सगळ्या रॅकेटमध्ये सामील असायचे। जामतारामधील मोडस ऑपरेटिव्ह लक्षात घेऊन पोलिसांनी तिथे बरीच वर्षे काम केली। त्यानंतर तिथली गुन्ह्यांची संख्या कमी झाली। अजूनही या जिल्ह्यात अनेक सायबर गुन्हे घडतात, पण जामतारा आता मथुरेकडे शिफ्ट झालाय असं आकडेवारी पाहिल्यास म्हणता येऊ शकतं। मागच्या वर्षी 177 सायबर गुन्हे नोंदवले गेलेत आणि 312 जणांना यात अटक सुद्धा करण्यात आली आहे। हा आकडा केवळ मथुरा जिल्ह्यापुरता मर्यादित आहे। 7 तारखेला देवसेरस आणि आसपासच्या 2-4 गावांमध्ये पोलिसांनी धाड टाकली। या 2-4 गावात मिळून 7000 सेल फोन नंबर आणि 1400हून अधिक बँक अकाउंट्स आढळून आले। इथल्या धाडींवर पोलीस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते बघूयात। जैसा कि आप अवगत है कि साइबर क्राइम से काफ़ी लोग प्रभावित होते हैं और डीजी सर के निर्देशन में जनपद में साइबर अपराधियों के विरुद्ध कार्रवाई सुनिश्चित की जा रही है। इसके क्रम में जो हॉटस्पॉट्स हैं उन्हें चिन्हित करके वहाँ पे हमारी टीमें अभी छापेमारी कर रही हैं और कई लोगों को इसमें अभी पूछताछ हेतु उठाया गया है, क्योंकि ये कार्रवाई अभी प्रचलित है और तड़के 5 बजे से ही टीम्स रेड कर रही हैं जो सभी साइबर हॉटस्पॉट्स हैं और वहाँ से जो कुछ भी एविडेंसेस मिल रहा है जैसे मोबाइल फ़ोन इत्यादि उसको इकट्ठा किया जा रहा है और ये पूरा ऑपरेशन अभी कुछ देर और चलेगा और जो भी इसमें साइबर अपराधी पकड़े जा रहे हैं उनके विरुद्ध कठोर कार्रवाई सुनिश्चित की जाएगी। तर विषय असा आहे की मथुरा जिल्ह्याला लागून असलेल्या या गावांना राजस्थान आणि हरियाणाच्या सीमा देखील जवळ आहेत। जसं जामतारा आणि मथुरा हे जिल्हे आहेत, त्याच प्रकारे राजस्थानमधील भरतपूरची ओळख देखील अशा सायबर गुन्ह्यांसाठी आहे। त्यामुळे मथुरा आणि भरतपूर हे 2 राज्यांतील जिल्हे सायबर गुन्हेगारीसाठी ओळखले जात आहेत। यात असं आहे की एका जिल्ह्यात गुन्हा केल्यावर आरोपी दुसऱ्या राज्यात जाऊन काही दिवस थांबतात आणि वातावरण पूर्ववत झाले की माघारी येतात। त्यामुळे दोन्ही राज्यांच्या पोलिसांचा समन्वय साधून कारवाई करण्यासाठी विलंब लागत असल्याचं चित्र आहे। याचा फायदा गुन्हेगार करत आहेत आणि रोज नवनवीन सायबर फ्रॉड देशात होत आहेत। सायबर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची व्यापक अशी मोडस ऑपरेंडी आहे। ऑनलाईन मार्केट वेबसाईट्स, QR कोड, प्रवासी आणि हॉटेल बुकिंग वेबसाईट्स यांचा आधार घेऊन एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आणि त्याचा नंबर मिळवायचा। त्यानंतर फेक ॲडव्हान्स असेल किंवा फिशिंग असेल या माध्यमातून सायबर क्राईम होत आहेत। विशेष म्हणजे टेलिग्राम सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मच्या मोठ्या प्रमाणात आधार घेऊन हे सायबर गुन्हे केले जात असल्याचं तपासातून समोर आलंय। म्यूल अकाउंट्स, फेक सिम कार्ड्स आणि बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून हे फ्रॉड केले जात आहेत। हरियाणा राज्यातील नूह, उत्तर प्रदेशातील मथुरा आणि राजस्थानमधील भरतपूर असा ट्रायंगल आणि त्याचा आसपासचा प्रदेश या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवलंय।
संबंध देशभरातील सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी केंद्र सरकारने देखील यासाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हे विषय तसे राज्य सूचीत येतात. त्यामुळे केंद्र सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप किंवा अधिकार असतो. पण सायबर गुन्हेगारी ही आंतरराज्यीय आहे. एका राज्यातून रॅकेट चालवलं जातं आणि दुसऱ्या राज्यांमध्ये गुन्हे घडून आणले जातात. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने I4C कोऑर्डिनेशन सेंटर स्थापन केले. इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर असं त्याचं नाव असून त्या अंतर्गत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल सुरू केले गेले. जून 2026 पर्यंतची आकडेवारी पाहिली तर तब्बल 15 लाख सिम कार्ड्स ब्लॉक केले आहेत. सायबर क्राईमसाठी 1930 हा टोल फ्री नंबर देखील सुरू करण्यात आला आहे. आजकाल या चोरांनी एक नवीनच टेक्निक वापरून चोऱ्या सुरू केल्या आहेत. ती टेक्निक म्हणजे APK फाईल्स वापरून बऱ्याच जणांना मेसेज सेंड करायचे. त्यावर क्लिक केल्यास बँक डिटेल्स आणि सगळी आर्थिक माहिती मिळवायची आणि पैसे वळते करून घ्यायचे. मुंबई पोलिसांनी नुकतीच अशा एका चोरट्याला उत्तर प्रदेशातील कासंगज इथून अटक केली आहे. रोहित शाक्य असं या तरुणाचं नाव असून त्याचं वय केवळ 18 वर्ष आहे. त्याने थोडके नाही तर 2,928 लोकांच्या बँक खात्यावर दरोडा टाकलाय आणि याची रक्कम 65 कोटींहून अधिक असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे उत्तर प्रदेशातील ही तरुण पोरं दिवसेंदिवस अशा प्रकरणात मोठ्या संख्येने अडकत चालल्याचं चित्र दिसतंय. यातील बहुतांश जण हे अल्पशिक्षित आहेत. कुणी 10वी तर कुणी 12वी पास आहे. मात्र YouTube आणि AI टूल्स आणि टेलिग्रामवरील मजकूर वाचून ही पोरं कोडिंग शिकतायत. त्यातून ॲप्लिकेशन बनवतात आणि लोकांची फसवणूक करतात. IIT कानपूरशी संलग्न असलेल्या फ्युचर क्राईम रिसर्च फाउंडेशन या स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार देशातील 80% सायबर गुन्हे हे फक्त 10 ठिकाणांमधून होत आहेत. यात मथुरा, राजस्थानचे भरतपूर आणि अलवार, झारखंडमधील जामतारा आणि बोकारो ही काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्यामुळे सध्या तरी असं चित्र आहे की जामतारापासून सुरू झालेला हा प्रवास मथुरेपर्यंत येऊन पोहोचलाय. पोलीस आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून हा प्रवास इथेच थांबणार की त्याची व्याप्ती आणखीन वाढणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तेव्हा मिनी जामतारा ठरलेल्या मथुरा आणि या सायबर क्राईम बद्दलचे तुमचे अनुभव काय आहेत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी शिरस्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.